Hello student, how are you? Yesterday we have learned indefinite integration, derivation. Today we are going to multiplication of the brackets. Two brackets they have given, we have to multiply. How to multiply? Let us suppose x plus 2 multiply x plus 3. We have to multiply like this. This is the x and you take x plus 3. आता हा x घ्यायचा कंसाच्या बाहेर, हा पूर्ण कंस घ्यायचा, बरोबर. आता काय राहिलं प्लस 2, हा 2, परत हाच कंस घ्यायचा x प्लस 3. हेच कंस घ्यायचे x प्लस 2 आणि हाच कंस. बघा आता हे सोडवायचे. x इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस किती 3x प्लस किती 2x आहे की नाही, आणि प्लस 2 3 जार 6 झालं. बेत्रिक 6, इथं 1 असतो, 2 1 जार 2, इथं 1 असतो, 2 1 जार 2, म्हणजे x इंटू एक्स एक्स स्क्वेअर, इथं 1 3x. आता 3x आणि 2x यांची बेरीज करा. एक्स स्क्वेअर प्लस किती 5x प्लस 6 झालं गुणाकार. खूप सोपं आहे, समजलं. आता दुसरा गुणाकार घेऊ, चालेल. सेकंड दुसरा 2x मायनस 3 आणि x प्लस 5 असंच करायचं. इथं काय करायचं, हा कंस जसा तसा घ्यायचा आणि याच्यातला एक घ्यायचा 2x कंसाच्या बाहेर, बरोबर. आणि हा कंस जसा तसा x प्लस घेतला x प्लस 5. आता इथं मध्ये चिन्ह कोणतं आहे मायनस 3. कोणता कंस घ्यायचा, हाच जो पहिला घेतला ना तोच घ्यायचा x प्लस 5, बरोबर. हे पहिलं सुरुवातीला 2x घेतले, हा कंस घेतला, नंतर वजा 3 घेतले, हा कंस घेतला. मग काय होईल 2x आणि 2x वर्ग x वर्ग 2x वर्ग अधिक इथं 5 दुने 10x, बरोबर. हे 5 10x वजा 3x हे मायनस 3x. आता इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. 3 5 15, परंतु चिन्ह मायनस आहे झालं, बरोबर. मग 10x मधून 3x गेले, खाली किती राहिले 7x, म्हणजेच काय 2x वर्ग प्लस 10 मधून 3 7x आहे का नाही, मायनस 15. हे झालं उत्तर. 2x वर्ग अधिक 7x, बरोबर, आणि वजा 15, हे झालं उत्तर. आता कोणतं घ्यायचं, दुसरं घेऊ, चालेल, बरोबर. एक सोपं घेऊ आता, कळलं सर्वांना, अंडरस्टँड. बघा घ्या आता m घेऊ. 3m मायनस 2 आणि याचं पण m मायनस 3. आता हे जसं तसं घ्या. 3m याच्यातला एक घ्यायचा, हा कंस जसाच्या तसा m मायनस 3 m मायनस 3, हा कंस इथं एक घ्यायचा, कंसाच्या बाहेर हा घ्यायचा आणि हे जसं तसं घ्यायचं. इथं चिन्ह कोणतं आहे मायनस 2 आहे की नाही, आणि हा कंस घ्यायचा तसा तसा m मायनस 3 आहे की नाही, m मायनस 3. आता कंस सॉल्व करा. m इंटू m, m वर्ग 3m वर्ग 3 3 3 3 जार 9, मायनस इथं 9m आहे की नाही. हा कंस सोडला आपण, बरोबर. आता इथं मायनस 2m, इथं मायनस इथं मायनस 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 काय होती
प्लस 6 2 3 6 इथं मायनस म्हणून प्लस झाला, इथं मायनस आहे म्हणून मायनस, इथं m स्क्वेअर, इथं मायनस आहे म्हणून मायनस, 3 3 9. समजलं? आता मायनस ची बेरीज काय होते? मायनसच होते. -9m आणि -2m -11m. 3m स्क्वेअर मायनस 9 2 11 होतात -11m. ही बेरीज आहे. काय आहे? बेरीज आहे. 9 2 11 -11m प्लस 6 झालं. एक तुम्ही सोडवा, होमवर्क म्हणून देतो. 5t वजा 2 इंटू t प्लस 3 HW. कळलं? हे सोडवा तुम्ही. कळलं सर्वांना? ओके, बाय, थँक्यू.